नाणेफेकीचे कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर प्रथम धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. स्ट्राईक एंडला पाहतोय मंगेश सुगरे. गावदेवी नाणेवली संघाची रण मशीन विस्फोटक फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक एंडला हरिश्चंद्र होला. गोलंदाजी मार्क वर मोहन. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पंचांच्या डाव्या बाजूने इथून पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले आणि शो द गुड गेम. पहिली सेमी फायनल. इथं पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. नो बॉल. एस इथं पंच सांगतायत की इस नो बॉल. ऑफिशियल पंच पाहतोय आपण अजय बसमा. माथेरानचा वंडर बॉय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. लेग पंच पाहतोय आपण यशवंत डुमना. येस अजय सर. नो बॉल. एस पुढील बॉल असेल फ्री हिट मंगेश झुगरेसाठी. नामी संधी. इथून या बॉल वर मोठा पटका येईल का? फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. इथून स्लोअर वन. फसवलाय मंगेश झुगरेला. आणि इथून मात्र अपील केली जाते रनआउटची. मात्र योग्य तो निर्णय आहे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. डॉट बॉलची सांगता जरूर झाले. फ्री हिटच्या बॉलवर मात्र इथे अतिशय चाणक्य बुद्धीने गोलंदाजी केली जाते मोहनकडून. एक धावपलकावर लागले ती सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. सेमी फायनलची मॅच पाहतोय आपण गावदेवी नाणेवली आणि लोणावळा ब्रदर्स या दोन संघादरम्यान. इथून मोठा फटका मात्र मिस टायमिंग फटका. जेलची नामी संधी जरूर होती आणि मंगेश झुगरेला मिळालाय हे पहिलं जीवनदान. मिळालेलं जीवनदान आणि त्या संधीचं मात्र सोनं केलं जाईल का मैदानाच्या आतमध्ये. धावपलकावर 3 धावा. 2 षटकाचे मॅच पाहतोय आपण. इथून गोलंदाजाला मात्र इथून चांगला गोलंदाजी करावी लागेल कारण मंगेशला मिळालेलं जीवदान आणि त्या संधीचं मात्र सोनं नक्कीच करेल का? इथून चांगली गोलंदाजी राहील मोहनची. पहिलं षटक हाताळतोय मोहन हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडला मंगेश झुगरे. नाणेवली संघाची रण मशीन. इथून अजून एक बॉल डॉट. चांगली गोलंदाजी सध्या तरी राहते या मोहन या गोलंदाजाची. लोणावळा ब्रदर्सचा हा एक अष्टपैलू खेळाडू मोहन होला. गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. इथून सध्या तरी कमबॅक करतोय या मोहन होला. मात्र इथून सोड एक स्लोअर वन. सलगचा दुसरा बॉल येतोय डॉट. असं वाटलं होतं की मंगेश झुगरेला मिळालेलं जीवदान त्यानंतर आक्रमण करेल आणि इथून मात्र अतिशय चाणक्य बुद्धीने गोलंदाजी केली जाते मोहन ओलाकडून. कमबॅकिंग षटक सध्या तरी मोहनच्या नावावर राहिलंय. इथून पटका तेवढा चांगला नाहीये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल फेक करेल तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. शेवटचा एक बॉल शिल्लक या पहिल्या ओव्हर मधला. 5 धावा धावपलकावर. पंच स्टंपच्या माग. चेक केलं जाईल.
बरोबर आहे, पण जेव्हा बॉल कनेक्ट झाला ना तेव्हा पाय बघायचे. येस, योग्य बॉल आहे. 2 धावा मिळतील. 5 धावा धाव कप पलकावर असून उर्वरित एक बॉल चांगला फेकायचा आहे तो गोलंदाज मोहनला. आणि इथून मात्र शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका लगावायचा आहे तो मंगेश झुगरेला. इथून मात्र लॉंग ऑफला शतरक्षक आहे आणि पंचांचा फिंगर पहिला गडी बाद होतोय. मंगेश झुगरे डगआउट. जी शेकोटी पेटवली ना पाठीमागे लॉंग स्टॉपला पडद्याच्या मागे ती विझवायचे. आयोजकांकडून सूचना येते अन्यथा आयोजक तिथे येतील. ती शेकोटी विझवायचे पडद्याच्या मागे. दोन षटकाची मॅच पाहतो आपण. सेमी फायनलची मॅच नाणिवले आणि लोणावळा ब्रदर्स या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचं कौल लागलं होतं नाणिवली संघाच्या बाजूने आणि तिथून घेतलेला निर्णय कुठेतरी अंगलट ठरताना दिसतोय. कारण एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अवघ्या 5 धावा धावफलकावर आणि एक प्रमुख फलंदाज देखील बाद झालाय. नवीन फलंदाज मयूर येतोय. इथून मोठा फटका जरूर लगावलाय. स्क्वेअर लेगचा शतरक्षक त्या ठिकाणी अजून एक झेल टिपला जातोय. दुसरा गडी बाद होतोय 5 या धावसंख्येवर. थँक्यू. इथून मात्र 2 गडी बाद झाले. स्वस्त्यात बाद झालेत. लो स्कोरिंगची मॅच पाहायला भेटेल का? मैदानाच्या आतमध्ये अजून उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल लोणावळा ब्रदर्स संघासमोर. इथून नवीन फलंदाज संघाचा सरसेनापती महादेव पिरकड मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. स्ट्राईक एंडला पाहणारा तर नॉन स्ट्राईक एंडला अजून एक विस्फोटक फलंदाज मयूर झुगरे. मयूर झुगरेला स्ट्राईक मिळणार का? पहिल्या दिवसामध्ये मयूर झुगरेचा देखील चांगला खेळ राहिला होता. इथून गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथून फुलटॉस बॉल लॉप केलाय. शतरक्षक येतोय चेंडू पर्यंत. तोपर्यंत एक सिंगल एकवटले जाते. सिंगल धाब्याने धावफलक चावून पोहोचले 6 या आकड्यावरती. 2 गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ आहे. उर्वरित पहिल्या पूर्वार्धातील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या पहिल्या पूर्वार्धामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. स्ट्राईक एंडला पाहतोय मयूर झुगरेला. इथून मयूर झुगरेच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येईल का? सन्मानजनक स्कोर उभा करेल का? इथून हेलिकॉप्टर तर उडवलाय. आता स्क्वेअर इथून रनआउटचा चान्स बनवू शकला असता. इथून झालेली खराब पैकी 2 धावा मिळाले या बॉलवर. 8 धावा धावफलकावर. शंकर डुमणे आणि नितीन पारदी दादा तुम्हाला विनंती असेल कुठे असाल तर नक्कीच मंचावरती यायचंय.
नेक्स्ट बॉल स्ट्राईक एंडला पाहतोय मयूर मयूर झुगरे. इथून क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. टेस्ट चेक केलं जाईल. वाईट पंचांचा रिव्ह्यू आहे. सिंगल. 8 धावा बनल्यात धावपलकावर. सेमीफायनलची मॅच आणि इथून मात्र गावदेवी नाणेवले संघाने घेतलेला निर्णय कुठेतरी आता अंगलट येताना दिसतोय. जर का क्षेत्ररक्षण घेतला असता तर चित्र कुठेतरी वेगळं असतं. मात्र घेतलेला निर्णय कुठेतरी चुकीचा ठरतोय की काय, कर्णधार आता विचार करत असेल. कारण मंगेश झुगरेने नाराज केला. बॅटिंग करत असताना कुठेतरी स्वतःच्याच पटक्यावर नाराज आणि तिथून फेअर डिलिव्हरी. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या पूर्वार्धातील. मयूर झुगरे असून ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर पाहतोय रमेशला. इथून लाऊड अपील. एक सिंगल तर कंप्लीट. एक रनआउटची विकेट. शेवटचा बॉल अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये अजूनही फेकायचा आहे रमेशला. टार्गेट सेट बॉल असेल. या बॉलवर किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. कारण 9 धावा तर लागल्या धावपलकावर. लो स्कोरिंगची मॅच. इथून शेवटचा बॉल. मयूर झुगरे स्ट्राईक ऑन. टार्गेट सेट बॉल. इथून अजून एक लाऊड अपील. मात्र पंच दर्शवतायत. इथून अजून एक रनआउटची विकेट. धन्यवाद डीजे. एक सिंगल धावा आणि एक रनआउटची विकेट. तर 10 धावा धावपलकावर. उत्तरार्धामध्ये बनवायच्या त्या 12 बॉल मध्ये 11 धावा लॉनॉल्ड ब्रदर्स संघाला. आता बचाव डीजे. तर नक्कीच मॅच मध्ये मजा पाहायला भेटल्या. तर अजूनही काही बिघडलं नाहीये. कारण मंगेश झुगरे मध्ये ती क्षमता आहे निर्धाव षटक हाताळण्याची. आणि इथून मात्र कमीत कमी धावसंख्येचं षटक हाताळलं जाईल का. आणि मयूर झुगरे चं षटक देखील पाहायला मिळेल का. 2 षटकाची मॅच आणि इथून 11 धावा पाहिजेत विजयासाठी. फायनल मध्ये जाऊन पोहोचले ते मैत्री 11 पोस्त्री संघ. या 2 संघामधून जो विजय होईल तो मैत्री 11 पोस्त्री संघासमोर 2 हात करेल.
एक्स्ट्रा लॉस मधून निघालेला संघ मैत्री 11 पोसरी फायनल मध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलची मॅच पाहतोय आपण, लो स्कोरिंगची मॅच. 12 बॉल मध्ये बनवायच्यात 11. 11 धावा रोखल्या जातील का दुसऱ्या सत्रामध्ये नाणिवले टीम कडून? इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. असं वाटलं होतं की पहिलं षटक मंगेश झुगरे हाताळलं, मात्र कर्णधाराने काहीतरी वेगळाच निर्णय घेतला आणि मयूर झुगरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. अमोल आणि मोहन ही जोड साखळी पाहतो या लोणावळे संघाची. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला पाहतोय अमोलला, नॉन स्ट्राईक एंडला मोहन. 11 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून पहिलाच बॉल. डॉट 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 असेच डॉट बॉल फेकावे लागतील मयूर झुगरेला. लो स्कोरिंगची मॅच पाहतोय आता. 11 मध्ये बनवायच्यात 11. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर बनवून ठेवेल तो फलंदाजावर. मयूर झुगरे मध्ये ती क्षमता आहे. कमीत कमी धावसंख्येचं इथून लावडा पेल, पंचांचा फिंगर. पहिला गडी बाद होतोय. भोपळाही न फोडता 0 या धावसंख्येवर बाजावडी. एवढीच आहे 0 या धावसंख्येवर मात्र पहिला गडी बाद होतोय लोणावळा संघाचा. आता 10 मध्ये बनवायच्यात 11. नवीन फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेमध्ये पाहतो यश. आता यश मात्र कशा रीतीने फलंदाजी करणार? मयूर झुगरे आपला बोलबाला इथे कायम ठेवल का? राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला पाहतोय नवीन फलंदाज यश. इथून क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये, मात्र या बॉलवर मिळेल सिंगल आणि संघाचा श्रीगणेश होतोय लोणावळे संघाचा 1 धावेने. आता 9 मध्ये बनवायच्या 10. इथून 9 मध्ये 10 बनवल्या जातील का की रोखल्या जातील? उर्वरित 3 बॉल चांगले फेकायचे ते मयूर झुगरेला. ऑन स्ट्राईकला पाहतोय मोहनला. क्रॉस बॅटेड फटका. इथून पंचांकडे लावडा पेल. डॉट बॉलची सांगता होते. कमबॅकिंग षटक इथे राहायला जाईल का? कमीत कमी धावसंख्येचं षटक हाताळलं जाईल का मयूर झुगरेकडून? कारण मयूर मध्ये ती क्षमता आहे. कमीत कमी धावसंख्येने उर्वरित 6 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा ठेवायच्यात, वाचवायच्यात आपल्या संघासाठी. बॅटिंग करत असताना कुठेतरी नाराज केलं प्रेक्षक वर्गांना. 12 बॉल मध्ये फक्त 10 धावा. इथून मोठा पटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सलगचा दुसरा बॉल येईल. डॉट. कहाणी में ट्विस्ट. इथून जो निर्णय घेतला संघ नायकाने मयूर झुगरेकडे पहिलं षटक, आणि ते आता कुठेतरी योग्य ठरतंय. शेवटचा बॉल मात्र इथून चांगला फेकायचा आहे तो मयूर झुगरेला. ऑन स्ट्राईकला पाहतोय मोहन. इथून एखादा मोठा पटका येईल का मोहनच्या बॅट मधून? कारण 3ऱ्या दिवसामध्ये मोहनने अप्रतिम फलंदाजी केली होती. इथून 1 धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न होईल का? सिंगल पेक्षा काही मिळणार नाही. अवघ्या 2 धावेचं षटक हाताळलं आणि एक महत्वाचा गडी बाद केला तो मयूर झुगरेने. आणि इथून मात्र दुसरं षटक मंगेश झुगरेच्या हातामध्ये सोपवलं जाईल. आणि इथून मात्र
आता 9 धाबा रोखायचे आहेत त्या मंगेश झुगरेला. बचाव डीजे. इथून मात्र 9 धाबा वाचवायचे आहेत. त्या गोलंदाजी करत असताना मंगेश झुगरेला, आणि ती मंगेश झुगरेमध्ये क्षमता आहे 9 धाबा वाचवण्याची. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज, ठावकुरे हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. ऑन स्ट्राईकला पाहतोय मोहनला. इथून 9 धावा डिफेंड करायची त्या गोलंदाजी करत असताना मंगेशला पहिलाच बॉल खराब. पंच वळतायत. इट इज अ वाईट बॉल. खराब गोलंदाजी. पहिलाच बॉल, जिथे 6 मध्ये 9 वाचवायचे आहेत आणि इथून पहिलाच बॉल खराब. उर्वरित समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. सेमीफायनलची लढत पाहतोय. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल? लोणावळा की गावदेवी नानिवली? इथून मंगेश झुगरे तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. ऑन स्ट्राइक मोहन. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेग मध्ये. प्रोटेक्शन आहे. थोडासा पंबल झालाय त्या ठिकाणी. एक धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न आणि 2च धावांवर समाधान. इथून मात्र सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत दोन्ही फलंदाज. 5 धावा धावफलकावर. उर्वरित 5 बॉल मध्ये आता बनवायच्यात 6. या 6 धावा रोखल्या जातील का बनवल्या जातील? मंगेश झुगरे मध्ये ती क्षमता आहे 6 धावा रोखण्याची. तो कारनामा करेल का मंगेश झुगरे? सर आपल्या संघाला इथून मिड विकेटला गॅप आहे मोठा, मात्र त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण. तेवढ्याच वेळात मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल. 7 धावा धावफलकावर. उर्वरित समीकरण राहिले मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये बनवायच्या 4 धावा. तर 4 बॉल मध्ये 4 धावा डिपेंड केल्या जातील की चेस केल्या जातील? कोणता संघ असेल जो मैत्री 11 पोसरी संघासमोर 2 हात करेल? फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल? 4 बॉल मध्ये बनवायचे 4. इथून गोलंदाजी मार्कवर मंगेश झुगरे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. ऑन स्ट्राईकला मोहन होला. इथून प्रेशर आज दोन्ही बाजूने असेल. फलंदाजांवर देखील असेल, गोलंदाजावर देखील असेल. सामना अजूनही 50-50 आहे. दोन्ही बाजूला बॅलन्स आहे. प्रेशर गोलंदाजी मार्कवर पाहतोय. 4 बॉल मध्ये आता 4 धावा बनवायच्या आहेत. बाहेरच्या प्रेक्षकांनी आवाज द्यायचा नाहीये. पाठीराख्यांनी देखील आवाज द्यायचा नाहीये. आयोजक वारंवार सूचना देत आहेत आम्हाला. इथून चांगला बॉल, जिथे 4 मध्ये वाचवायचे होते 4. आता समीकरण राहिलंय 3 मध्ये 4 बनवायचे आहेत. मंगेश झुगरे हा कारनामा करू शकतो. इथून मात्र 4 धावा वाचवायच्यात. उर्वरित 3 बॉल चांगले फेकायचे आहेत आणि 4 धावा वाचवायच्यात. सर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल फायनल मध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल, खराब बॉल आणि इथून मात्र नो +2 अशा 3 धावा मिळतील आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. मंगेश झुगरेने केले चुकी. जर अशा तुम्ही चुका लो स्कोरिंगच्या मॅचला कराल तर नक्कीच तुम्हाला पराभव पत्करावा लागेल. कारण 3 मध्ये 4 बनवायचा होता. एक बॉल चांगला फेकावचा होता. इथून मात्र एका धावेची गरज.
10 बनल्यात. पुढील बॉल फ्री हिट. आता 3 मध्ये बनवायचे 1 धाव. मैत्री 11 पोसरी संघासमोर 2 हात करेल तो संघ असेल लोणावळा ब्रदर्स. आणि इथून मात्र विजय झाला. विजय पटका येतो या मोहनच्या बॅट मधून. बेस्ट ऑफ लक फायनल मध्ये.